माणसाचं बंधन हेच माणसाचं दुःख आहे. आपण स्वतःला अनेक ठिकाणी बांधून घेतो आणि ते जे बंधन आहे, जे आपणच स्वतः मान्य केलेलं आहे, आपणच स्वतः बांधून घेतो आणि तेच बंधन आपल्याला जीवनामध्ये दुःख देत असतं. जे माझं म्हणून आपण जवळ केलेलं आहे, ज्याच्यावर आपलं ममत्व बसलेलं आहे, तेच आपलं बंधन असतं. हे ममत्व आपण स्वतःहून त्या ठिकाणी धारण करतो आणि त्या गोष्टीच्या बंधनामध्ये आपण अडकतो आणि त्यामुळे त्या गोष्टीला जर काही झालं तर आपण हालत असतो, आपला जीव कासावीस होत असतो. आपल्या जीवनामधले हे बंधनं ओळखल्याशिवाय आपण या बंधनातून सुटू शकत नाही. आणि म्हणून मी बंधनात आहे हेच मुळात काही जणांना कळत नाही. आणि म्हणून अनेक गोष्टीच्या बंधनामध्ये जे आपण स्वतःला बांधून घेतलेलं आहे, ती सगळी बंधनं अधिक स्पष्टपणाने आपल्याला दिसली पाहिजे, कळली पाहिजे, तेव्हा त्या बंधनामधून सुटता येतं. मग ते व्यक्तीचं बंधन असतं, वस्तूचं असतं, परिस्थितीचं असतं, सवयीचं असतं. वेगवेगळी बंधनं हे आपल्या जीवनामध्ये आपण लादून घेतलेली असतात. मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, इथं असंच झालं पाहिजे, माझं इतकं आहे, हा माझ्या जवळचा आहे. हे जे सर्व काही आहे, जिथं आपण स्वतःला बांधून घेतलं आहे, त्याच ठिकाणी, फक्त त्याच ठिकाणी आपल्या दुःखाचा जन्म असतो. आणि म्हणून या जीवनामध्ये मला बंधनरहित व्हायचं आहे. मला माझी जबाबदारी पार पाडायची हे खरं आहे, मला माझ्या कर्तव्याला न्याय द्यायचं हे खरं आहे, मला कोणाला दुःख द्यायचं नाही हे पण खरं आहे. तरीसुद्धा मला बंधनामध्ये राहायचं नाही. बंधन किंवा ममत्व हे एक प्रकारची भूल आहे, एक प्रकारचा भ्रम आहे, एक प्रकारची माझी कल्पना आहे, मान्यता आहे की जी मला बांधून ठेवते आणि मग माझं सुखदुःख त्या बंधनाच्या तालावर नाचायला लागतं. आणि म्हणून बंधन ओळखून बंधनातून बाहेर पडणे हाच सुखाचा मार्ग आहे. यालाच म्हणतात की खरं स्वातंत्र्य. आणि मग आपण खऱ्या अर्थाने आपल्या कर्तव्याला न्याय देऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये